नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करत आहोत. आपण कालच्या वाचनात पाहिले की गौतमांनी ऋषी आलार कालाम यांच्याकडून सांख्य तत्वज्ञानाचे ज्ञान घेतले आणि आज त्या समोरील भाग सिद्धार्थ गौतमाचे समाधी मार्गाचे प्रशिक्षण. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 3 समाधी मार्गाचे प्रशिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची समाधी मार्गाची माहिती करून घ्यावी असे त्यांना वाटले. ध्यान मार्गाच्या 3 पद्धती होत्या. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवल्याने चित्ताची एकाग्रता होते. एका पद्धतीमध्ये आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरलेली होती. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्राणायाम नावाची पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे 3 भाग होते. 1. श्वास आत घेणे म्हणजेच पूरक. 2. श्वास रोखून धरणे म्हणजेच कुंभक. आणि 3. श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक. श्वासाला नियंत्रित करण्याची आणखी एक तिसरी पद्धती समाधी या नावाने ओळखली जात होती. आलार कालामच्या ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्धी होती. आलार कालामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे प्रशिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमांना वाटले. म्हणून त्यांनी आलार कालामांशी त्याविषयी बोलले आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल का असे त्यांनी विचारले. त्यावर आलार कालामांनी उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. आलार कालामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्यांना शिकविले. त्याच्या एकूण 7 अवस्था होत्या. गौतम त्या तंत्राचे दररोज अभ्यास करू लागले. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे का असे त्यांनी आलार कालामांना विचारले. त्यावर आलार कालामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमांनी त्यांचा निरोप घेतला. उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या योग्याविषयी गौतमांनी ऐकलेले होते. आलार कालामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्यांच्यापेक्षा एक वरची पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येते असा एक ध्यानविधी त्यांनी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीचा सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमांनी विचार केला. म्हणून ते उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागले. थोड्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी त्यांनी आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळाल्यावर गौतमांनी आलार कालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तांनाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे का. आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुम्हाला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमांनी असे ऐकले होते की मगध देशातही अशाच प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळावे असा त्यांनी विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेले. त्यांना असे आढळून आले की ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावरच आधारलेली असली तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छ्वास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छ्वास पूर्णतः थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकले. श्वासोच्छ्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना तीव्र वेदनादायक आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने कोणी आपले डोके चिरत आहे असे जाणवले. ती अतिशय तीव्र वेदनादायक प्रक्रिया होती. तरी पण तिला देखील आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाले. समाधी मार्गाचे त्यांचे शिक्षण हे अशा प्रकारचे होते. मित्रांनो,
आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया. वाचन आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.